तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे की लाडक्या बहिणीचा जो जुलैचा जो हप्ता आहे तो कालपासून म्हणजे 6 तारखेपासून वितरित केला जात आहे। तर ज्यांना मिळाला त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि ज्यांना नाही मिळाला त्यांना फक्त वाट पहा, कारण हे जे लाडकी बहीण योजनेचे हप्त्याचे जे वाटप आहे 2च दिवस नाही तर संपूर्ण 5 दिवस चालू राहतात। समजा तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला नसेल तर वाट पहा, या जुलै महिन्यामध्ये तुम्हाला दोन्ही महिन्याचे एकत्र जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील। समजा जुलै महिन्यामध्ये समजा नाही मिळाले, समजा जून जुलै आता तुमचा जो हप्ता मिळाला नाही समजा बंदच झाला असेल तर टेन्शन घेऊ नका, मला कमेंट करा, याच्यावरती मी व्हिडिओ लवकरच बनवून घेत आहे की आपल्याला कशा प्रकारे आणखी आपला महिना लाडकी बहीण योजनेचा सुरू करायचा आहे। तर आनंदाची बातमी अशी आहे की कालपासून 6 तारखेपासून जे आहे लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता जो आहे तो वितरित केला जात आहे। तर टेन्शन घेऊ नका, कारण कालपासूनच वाटप चालू आहे। कालची 6 तारीख 6, 7, 8, 9, 10 ते 11 तारखेपर्यंत हा वाटप सुरू राहणार आहे। आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आता जे KYC आहे लाडक्या बहिणींना आता करावी लागणार आहे। तर ज्यांनी आधार कार्ड तुमचं अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर CSC सेंटरमध्ये जाऊन तुमचा आधार अपडेट करून घ्या, जेणेकरून तुमच्या अंगठ्याचे जे ठसे आहेत, तुमच्या डोळ्याचे जे स्कॅन आहे ते परफेक्ट येतील। कारण आता सरकारने लाडकी बहीण योजनेवाल्यांसाठी KYCचं ऑप्शन आलेलं आहे, ते सध्या सुरू व्हायचं आहे। पण लवकरात लवकर या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीपासून हे जे KYC आहे ती करावी लागणार आहे। ज्यांनी आधार कार्ड अपडेट केलं नाही त्यांनी लवकरात लवकर अपडेट करून घ्या। समजा 2 वर्ष झाले असेल, 3 वर्ष झाले असेल, समजा तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। आणि कालपासून जो आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू आहे, तुम्ही वाट पहा, कारण 5 ते 6 दिवस हा लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा जो वाटप आहे तो सुरू राहतो। कारण पहिल्या दिवशी नाही मिळाला तर दुसऱ्या दिवशी मिळणार, दुसऱ्या दिवशी नाही मिळाला तर तिसऱ्या दिवशी मिळणार, तिसऱ्या दिवशी नाही मिळालं तर चौथ्या दिवशी मिळणार, असे 5 ते 6 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। तुम्ही म्हणाल की पहिल्या दिवशी मला का नाही मिळाला, दुसऱ्या दिवशी का नाही मिळाला, तर कसं आहे एवढ्या 2.5 कोटी महिलांना एका दिवशी वाटप जे आहे शक्य नाही आहे, म्हणून ते 5 ते 6 दिवस हे वाटप सुरू राहतात। तर वाट पहा, कारण जूनचा आणि जुलैचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना एकत्र जून जुलैचा हप्ता मिळणार आहे। समजा नाही मिळाला तर मी आहे त्याच्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता कशा प्रकारे सुरू करायचा मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।